कांद्याचं 4000 कांदा चाट होत फडणीसनं पुन्हा ते आयात पुकारून सनी ते ही केलं माती भाव होता 13 रुपये 10 रुपये गावात भाजप म्हणते की म्हणून बापरे गाव लोकसभेत इलेक्शन लागले लागलं आवलं दिवस झालं कळतंय मला भाजप काँग्रेस भाजप आमच्या बोकडी घालायचं का काँग्रेस बर प्रणितीला बर भाजपला लय टोप्या घातल्या ते आम्ही आता ऐकलं की राम सातपुतेचं तिकीट कट होऊन उत्तम जानकरला पुन्हा सोलापुरात आणलं. इलेक्शन लागले कसलं असतं तीच माहित नाही माहित नाही हा हे मतदानच केलं ना मतदान आहे ना हे मत टाकीतच जरंगे पाटील यांच्यावर आहे. जरांगे पाटील सांगितलं भागात सगळे खासदार आले निवडून एकही खासदार आम्हाला तोंड जाऊन नाही कुठलेच खासदार हो काय म्हणजे आता गावात काँग्रेस म्हणते ती गावात म्हणजे असं जास्त वाटते का मग कोण केलं वाटतं काय आता काम काय सगळे इकडलं तिकडं तिकडलं इकडं करायचं काँग्रेस का भाजप भाजपचं नाद करून भाजप इकडे अजिबात बोलायचंच ना नाव काढल्यावर मस्त खालते भाजपवर हो भाजपचा काय उपयोग नाही ते महाराज नाही परवडलं तर फॉरेन पाठी आहेच की काय उपयोग बोखांडी घ्यायची काका नमस्कार नमस्कार लोकसभेचं इलेक्शन लागलंय लागले की काँग्रेस कडून प्रणित शिंदे उभारलेत हा. भाजप कडून राम सातपुते हा. कुणाला निवडून द्यायचं प्रणित शिंदे का हो? हो म्हणजे कांद्याच्या आयला 40 रुपये भाव होता 13 रुपये 10 रुपयावर आणलाय हा जावरीचा भाव 3000 वर आणलाय बर आणि जे 2000 देतो महिन्याला 4 महिन्याला 2000 देतो आणि त्याच्या आयला कोणी पैसे वसूल करतो हा काय अडचणी काय काय सो अडचण नाही आई भाजपला मत द्या. मी मेल्यावर सुद्धा पोरला सांगणार नातला सुद्धा सांग हा, म्हणणार हा. भाजपला मतच द्यायचं नाही आम्हाला ठरविलेलं आहे काय आता लई योजना आणली तुम्ही. काय शेत योजना नुसतं नावापुरत्या योजना आहे त्या बरं. हा. 400 पार करायचं म्हणते ती मोदी साहेब काय सुद्धा करीत नाही फक्त स्वतः करतात इकडलं मुंबईतलं सगळं गाभा गुजरात मध्ये नेते कंपन्या पिंपन्या सगळ्या पाक मुंबईच्या आला सगळं पाक कसं इकलं. होतं पहिलं सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस कसं होतं आणि आता कसं आता चांगलं आहे की आणि 100% येणार तुम्हाला ती बी सांगतो लीड नेणार अजून बरं हा बाकीचं कोण येत नाही किती बी वरा उमेदवार आता नेते मंडळी आमदार लोक जास्त भाजप कडून आहेत की 10 राहू द्यावं आमदार लोक आमदारापाशी काय मतदार देणार का आमदार टाकणार आहेत मग बरं मतदार टाकणार आहे मतदान करणार आहे आमदार टाकीत नाही ते मतदान येतेली जातेली जावं आम्ही हीच बोलणार ना आता जी बोलणार तीच पुन्हा बोलणार आम्ही आमदार देखत सुद्धा आता आपल्या तालुक्यात तर मालक त्यांच्या सोबत आहेत उमेश आता त्यांच्या अहो सोबत आहेत. सगळेच आमदार तिकडे असू द्या किंवा पुढारी नेते मंडळ असू द्या, आम्हाला कुणाची सुद्धा गरज नाही आम्ही आता शिंदे काँग्रेसच आम्ही धरणार आता हा 8% दिलं आणि कुठेही 20% दिलं काय द्यायला आणि घ्यायला नोकरी लावताना मराठ्याला नोकरी नाही काहीच नाही हा काय नाव दगडे बर इथलं देगावचं का लोकसभा इलेक्शन लागले कुणाला निवडून द्यायचं मग भाजप का काँग्रेस काँग्रेस का हो? गावात भाजप म्हणते ती म्हणून बापडे गाव जाऊ बापडे कुठे बर काय भाजपनं कामं केली नाही द्या काय केलंय का शेतकऱ्यावर नांगोर सोडलाय हो कांद्याच्या जहुले शेतकऱ्याच्या बर हा पिकाला काय त्याला भाजपला दिले 15 वर्ष आतापर्यंत काँग्रेस कवा दिलं नाही ते आता काँग्रेसला द्यायचे. बर बर हा. काय मोदी पैसे पैसे सोडतात सोडले काय ते बापाला घरचे द्यायला पैसे सरकारचे पैसे असते तर. बर हा. बंद केलं तरी बी चालते पैसे ते मावले लोकसभेत इलेक्शन लागले हा लागले आवलं दिवस झालं कळतंय मला लय दिवस झालं कळतंय हा मनात येईल त्याला मत द्यायचं बर का हो? भाजपला नको भाजप तिकडे पेटवा लागतंय मला लय वर्ष झालं म्हणतोय मला तिकडे दिलेला न्या वरन तेल वतनीनं मी काढू लावेन म्हणतोय कुणाला त्या भाजपच्या सरकारला का हो? तेवढं माझं काय नाही घेणं देणं मला कशाची सुद्धा मी सुविधा कोणाची घेतलेली ना आतापर्यंत हे अर्ध तिकीट मिळतंय जगात म्हणून मी चालवतो व्यवहाराप्रमाणे पण त्या भाजपनं माझ्या बांधवाचं वाटोळ केलं त्या फोद्यानं लय वाटोळ केलं साऱ्या महाराष्ट्रात बेकार केलं मला काहीच गरज नाही त्याची पण माझं बांधव आहे ना भाऊ बहिणी आया माया ह्यांच्यासाठी मला लय वाईट वाटतं कशाच वाटत त्यांना शेतकऱ्याला 2000 पगार किसान आहे म्हणतो अरे तू बोला कशाच वाटोळी केलं नेमकं काय दिलं
काय दिलं कोणाला? मग वाटोळ केलं म्हणतो म्हणून हा, शेतकऱ्याचा कांदा आलं भाव नाही, शेतकऱ्याचा ते काय सोयाबीन आलं भाव नाही, तुमचा तुरी आल्या भाव नाही, दुधाला भाव नाही, गव्हाला भाव नाही, ज्वारीला भाव नाही. हे काय म्हणतं किसानावर तुमचे नुकसान भरपाई, ज्याचं नुकसान झालं त्याला काडीभर सुद्धा नाही नसेल त्याला मिळालंय. काय बघतो तो मोदी सरकारानं ह्या जगाचा ह्या देशाचा एका पोतोर गोरगरीबा पोतोर त्याचं काय आलेलं नाही. असं डोकं चिरतंय, आपण सुद्धा प्राण्याला बळी जाणारे अवलाद आहे. अहो फुकट गॅस बोलली 100 भरले पुन्हा 1300 न्याला गाला. काय नाव? बाळासाहेब अतकरे अतकरे तालुका माहिती आहे का? अध्यक्ष 75% अतकरे जी. बर. मी तालुका अध्यक्ष आहे शरद पवार. शरद पवार गटाचा. मग कुणाला निवडून द्यायचं, भाजप का काँग्रेस? भाजप का आमच्या बोकडी घालायचं का अजून? काँग्रेस बर का प्रणितीला. बर भाजपवाल्यानं लय टोप्या घातल्या त्या इकडं, बर निळ्या टोप्या घातल्या त्या हिकली काय तिकडं, तिकली काय कुत्री इकडं. त्यांनी सुद्धा बोकडी चालली सरकार ह्याच्यावर गोरगरीबावर. एका सुद्धा जनतेकडे लक्ष नाही त्यांच्याकडे, शेतकऱ्याकडे तर नाहीच नाही. काय मग? अजून ऊसाची बिलं नाही ती. बर कुठल्या कारखान्यात गेला? काय कुठल्याही कारखाने सगळ्याच कारखाने नाही, ते शेतकरी मारा लागले. कांद्याला हे नाही कशाला नाही, कुठलीच कामं नीट नाही. बर हा काय आता भाजप तर काय पीएम किसान योजनेचं ही शेतकरी होय, तिथं लय भारी योजना आहे. लय भारी. 1000 रुपये काढते वरनं 100ची नोट देते, आतनं 1000 रुपये घेते. गॅस कुठे नेला? बर गोड तेल काय भाव आहे, महागाई किती आहे. हा ते देताना देते 1000 खिशातलं किसलं कापून घेते आणि वरनं 100ची नोट देते. ह्याला काय भाजप म्हणते ते? टोप्या घालू भाजप. हा सगळे लबाडच सगळे. जनतेची पिळवणूक चालू आहे इथं, एक सुद्धा नेता नीट नाही. बर पहिले खासदाराचं काम काय नाही आहे का? अरे 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 80,000 रुपये गाव जळलं, त्याचा आम्ही सत्कार केला मी आहे मीच केला पुढे. लोकांकडून वर्गणी दिली गोरगरिबांनी, काय तर दिली म्हणून देवाला 1 बी रुपया दिला नाही त्याला. 80,000 रुपये खर्च झाला माझा इथं देवळात, देवस्थानाला काहीतरी दिल म्हणून. लोकांच्या वर्गणीत 80-90 हजार रुपये खर्च झाला. नमस्कार. काय नाव? अरविंद अतकरे. बर लोकसभेत इलेक्शन लागले, हा लागली. कोण उभारले? उभा राहायला काय प्रणिती शिंदे, राम सातपुते. निवडून कोणाला द्यायचं? निवडून काय आमच्या भागात सगळे खासदार आले निवडून, एकही खासदार आम्हाला तोंड दावून नाही कुठल्याच खासदारनं. आम्ही फक्त शिना भागावती पाणी जी सोडल त्याला निवडून देणार आम्ही. आणि आमचं स्वप्न एवढंच आहे, कैलासवासी कादे वाळूज यांनी मान्य केलं तर ती मागणी केलेली आहे ते पाण्याची, त्यांची तेवढी मागणी मान्य व्हावी. कारण त्यांचा लय जीव होता, ती आता कैलासवासी झाले. त्याच्या आधीच्या खासदाराला सांगितलं नाही का तुम्ही काय? सगळे येऊन गेले. सुशील कुमार शिंदे आलं खासदार गेलं उभा राहिल्यावरती म्हणलं होतं पाणी सोडू, त्याच्यावर पुन्हा त्यांनी तोंड जाऊन नाही. पुन्हा डोबळे जर मला आंघोळच करीत नाही म्हणलं ती पाणी आल्याशिवाय, ती बी झालं त्यांचं बी झालं. आणि थोरात तर किती वेळा ती निवडून आलं त्याने तर तोंडच जाऊन ही महाराज आलं, ही महाराज बी नुसतं प्रचारापुरतं आलं, पुन्हा काय आलंच नाही तिकडे. शेणाबाबू आणि हा तेवढं पाणी आम्हाला पोच करावं, त्याला आम्ही मतदान करू. आणि महाराष्ट्र समाजाला आरक्षण काही देत नाही फडणवीस आहे तोपर्यंत. फडणवीसला काय मतदान इथली जनता करणार नाही, उघड करणार नाही. नमस्कार. नमस्कार. कुठे निघाला गाडीवर? शेतात किती आहे? 4 एकर रान आहे. बरं, काय शेतात? ऊस आहे. ऊस आहे. पाणी पाणी आहे, बरं, काय ऊसाचं पाणी? विहीर बोर. लोकसभा इलेक्शन लागले, बीजेपीला मतदान. का हो? काय म्हणजे आता गावात काँग्रेस म्हणते ती. गावात म्हणते असेल तेच ते सोयीनुसार. हा पण गाव काँग्रेस म्हणाली आता. आमचं बीजेपीला आहे. का हो? बीजेपीलाच का आपण? बीजेपीला काय रेशन मोफत आहे, 2000 हप्ता आहे. बर पीएम किसान. हा पहिले खासदार आले नाही का? पहिलं काय नाही, 200 दाखवलं. तोंड सुद्धा दाखवलं नाही. मग आता पहिल्या खासदारात मोदीकडे बघू. मोदीकडे बघू ना. आता मोदी सरकार, मोदी साहेब म्हणजे आपके बार 400 पार होतील का? होते का त्यांचं. इथं काय वाटते सोलापूर मध्ये तुम्हाला? येईल की. हो. नमस्कार. नमस्कार. काय नाव? तानाजी काय देगावच का? बर लोकसभेत इलेक्शन लागले, काय कुणाला निवडून द्यायचं, काँग्रेस का भाजप? मला त्यातलं काहीच कळत नाही. बर मतदान आहे का नाही? मतदान आहे की. मग कुणाला टाका? द्यायचं ठरवू की पुन्हा टाकता. कोण वाटते का मग कोण खरी वाटते?
काय आता काम काय सगळे हिकडलं तिकडं आणि तिकडलं इकडं करते ते सगळं कशी इकडे कामं? तिकडे तिकडे इकडे आहे आता आपल्या खासदार आलं का काय आलं नाही एक बरं आलं होतं तेवढं बरं त्यांनी कामं केली का नाही काहीच केलं नाही बरं मग आता पुढं कोणाला द्यायचं मग बघू आता ज्या त्या वेळेला ठरवू ज्या त्या वेळेला नमस्कार नमस्कार काय नाव रामेश्वर आपकरे बर बेळगावचंच का हा लोकसभेत इलेक्शन लागले कुणाला द्यावं निवडून द्यायचं काँग्रेस का भाजप भाजपचं नाद करून भाजप इकडे अजिबात बोलायचंच ना नाव काढल्यावर मस्त खाते भाजपवर का हो? अरे नगर एवढं नाला. वैतागलं? अरे 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 लय बेकार भाजप काय लई योजना आणल्या त्या पीएम किसान आणलंय म्हण कशाचं पेन कसं ते 2000 देत 4000 वसूल करते बर काय करायचं त्या भाजपचं काय उपयोग आहे त्याचा काय काम केलं नाही काय सुद्धा केलं ना काय उपयोग काय उपयोग नाही आधी या खासदारानं काम केली का नाही काय तोंड दावाला इकडे आलं नाही मग आता कोणाला निवडून द्यायचं आता एकच काँग्रेस काँग्रेस मी आणलं भगवतीच आणून सोडलं बर तर त्याला बी नाहीतर नाही नुसते आश्वासन देऊन असं लय गेली नुसते आश्वासन देते ती आम्ही येतो आम्ही असं करतो आम्ही तसं करतो झालं इलेक्शन झालं की ती तिकडं ना आम्ही इकडं विषयच नाही त्यांचा काय पुन्हा कोण मेलं कोण काय झालं कोणाचं सुद्धा त्यांना संबंध. यशवंत पाटील सोलापूरची कशी आहे राजकीय परिस्थिती काय चांगली आहे की आता सध्याच्या प्रणित शिंदेचा जोर आहे. रणजित शिंदेचा भाजपचा खासदार होतो भाजपचा काय उपयोग नाही ते महाराज मठात जाऊन बसलाय. बर काय काम केली नाही काय केलंय त्यानं काहीच नाही केलं. बर देगात काय निवडून आलं सर आलं बी नाही. कसलं झालं नाही माझा पुढं कुठे काय शिंदे प्रणित शिंदे कसं होतं पहिला काळ काका तुमचा आधीचा काळ आणि आताचा काळ कसा आताच चांगला उलट सरकार हा आताच चांगला आहे. पहिला काँग्रेसचा काळ बरा नव्हता चांगला होता तीच. आता दुसरा फिरशी काँग्रेस. काँग्रेसच बर नमस्कार काय नाव नेताजी नेताजी देगावच का मग कुठलं लोकसभा इलेक्शन लागले मग काय करावं कुणाला निवडून द्यायचं काँग्रेसला का हो? मग गावात भाजप म्हणते ती ना पहिल्यापासून काँग्रेसच आहो आम्ही पण गावात सगळी भाजप म्हणते ती भाजप म्हणे ते जाते भाजपकडे समजा आम्ही काँग्रेसला भाजपनं काय काम केली नाही त्या गावात काय गाजर केले नाही ते. हा काय पीएम किसानचे पैसे येते का नाही काय येत नाही ते बंद केली ती बंद केली ती बंद केली ती कधीपासून बंद झाली काय आमच्याकडूनच घ्यायचं आणि तेच वाटायचं तुमच्याकडून कसं काय मग तुमच्याकडून कसं काय शेतातला माल घ्यायचा आणि इकडे द्यायचं वाटायचं तर मी भाव द्यायचं शेती शेती मग सहाय्य करा काय कर हा काय बोल का मटकी आहे हा काय भाव आहे नाही काय 2 रुपये आणि 3 रुपये 2 रुपये काय किलो खाओ परवडत आहे का नाही परवडलं तर कोऱ्यान पाठी आहेच की पाटी मग काँग्रेसने कसं 72 मध्ये सुकड्या पुरवले 72 मध्ये काँग्रेस मग ही बी म्हणते गोरगरीब 2,000 रुपये काय 2,000 ते आमच्याकडूनच घ्यायचं तिकडेच वावळाचा आहे आरतीतला पैसा आरतीतच वावळाचा आहे बर काका नमस्कार नमस्कार काय नाव माझं गहिनाथ कृष्ण आतकरे बर काय करताय शेती किती आहे हा 3-4 एकर बर काय शेतात मग शेतात थोडा ऊस आहे हा बाकीचं काय नाही ऊस गेला नाही? पाणी नाही पाणी नाही मग पाणी आता काय चालत नाही गेलं ती त्यांना त्या हात वाव टिपरी बर पाणी नसल्याच्या वगानं बर ऊस किती होता ऊस मस 3 एकर होता बर कुठे गेला कुठल्या कारखान्याला गेला इंडियनला बर काय बिल आलं नाही बिल आले की 2,000 बर आता लोकसभेत इलेक्शन लागले कोणाला निवडून द्यायचं निवडून द्यायचं काँग्रेसला कारण एक सांगतो तुम्हाला ही मराठी समाजाला आरक्षण मराठीचे लोक पोरं शिक्षण करून बर शेती करली तरी शेतीत काय परवडत नाही तर त्या पोराने एवढी त्याच्या आईबापाने कष्टा खाऊन त्यांना जर नोकऱ्या नाही त्या बर तर उपयोग काय ती एक आपलं हे फंड काय ते आपलं जरंगे पाटील उपोषण करलं ती गरीब जगासाठी त्याला दखल दिली नाही एवढी त्याच्यावर हे होऊन त्याच्यावर आभार ते जगासाठी फिरलं ते स्वतःसाठी नाही त्याला 2च
खोल्या आणि 2 एकर रानात सांगते ती, मी काय तिथवर गेलेलं नाही. बर बर एवढा फिरून त्या माणसाचं कुणीही त्याला दखल दिली नाही. मग ह्याला निवडून देऊन काय उपयोग? बोखांडी काय येते का जगाच्या लोकांच्या? कोण येते का काढ हो? कोण येते आरक्षणाच्या? आरक्षण ज्याला पुढं पण आहे त्याने आरक्षण दिल्यावर मराठी समाज जे लोक आहेत ते का मराठी समाज एवढा जे हाय ती मराठी समाजाला द्यावं लागेल का नाही काहीतरी? आता मुख्यमंत्री मराठा समाज जाते की असून मुख्यमंत्री मराठी समाजाचा असून मराठी समाजाला त्याचा उपयोग आहे का? मराठी समाजानं लोकांचा ऊक काढून लेकर शाळा शिकवायची. कोणाची मराठीची लोक लेकर ह्याला तू हुद्याला मला सांगा माहिती का? नाही. साधी शिपाई म्हणून सुद्धा नाही ती. बर बर मग ह्याला मत देऊन सनी ह्याला घ्यायचंच कशाला? कोण आपलंय का मंत्रालयात मी खाजगी माणूस इथला साधा जे आपल्याला कळतं त्याप्रमाणे मी बोलणार. फक्त आरक्षण 10% दिलंय. 10% मराठ्याच्या पोराचं जमतंय का? ह्याच्यावर नोकरी लागती का? एवढी माझ्या बरोबरची पोरं त्या शेती करते ती. शेतीत पाऊस काळ कमी, शेतीत काय पिकत नाही, पोटापुरती येत नाही. मग ह्यांना निवडून देऊन ह्यांचं किस्सा भरायची ती ना. आम्ही शेण काढीतच कुठं अहो जलशा गाई करून त्या जलशा गाईचा 40,000वर भाव गेला, आता 22 रुपयावर आणला. जगायचं कसं ह्या लोकांनी? मग आता कोणाला द्यायचं यावर? आता जे चांगले हात त्याला द्यायचं. ह्या अशी गावात घालते ती. अहो कांद्याचं 4,000 कांदा चाट होत. फडणीसनं पुन्हा ते आयात पुकारून सनी ते ही केलं, मातीत घातलं. अहो त्याचा रोजगार निघतो. आज बाई 10 वाजता निघती, वाहनात न्यावं लागती आणि वाहनात ना आणावं लागते. पहिलं 30 आणि 40 रुपये रोजगार होता. बाई 400 रुपये हजेरी घेते आणि त्यात कांदा एका न्याल्यावर त्याच्या ती इकल्याला तेवढं त्याला जातं. खाली शेतकऱ्याला काय राहतं? मग जगाचा शेतकरी कसा? कुठला काळ बरा? तर जो समाजासाठी जो ही करील, जगाला सांभाळेल त्याला मतदान करावं, ही आपली इच्छा आहे. हातकरी चांगले. बर लोकसभा इलेक्शन लागले. होय आहे की. भाजपकडून प्रणित आपलं राम सातपुते, होय. काँग्रेसकडून प्रणित शिंदे उभारले. बर बर कोणाला निवडून द्या? उभा राहिले म्हणजे आणखी काय झालं नाही ना कुणाला तिकीट आहे? प्रचार तर सुरू नाही. तिकीट राम fix झाले. आम्ही आता ऐकलं की राम सातपुतेचं तिकीट कट होऊन उत्तम जानकरला पुन्हा सोलापुरात आणलं जाणार. आता राम सातपुतेचं फिरायला गेले प्रचार करायचं. हो पक्षाचं काम म्हणून फिरायला लागले ते. बरं. मी बी भाजपचाच आहे ना. पण असं काय नाही की कोणाचं काय फिक्स झालंय. बर बघू ज्या त्यावेळेस आम्हाला जरंग्याचा आदेश जसा येईल. आम्ही सध्या तर तटस्थ भूमिकेत आहोत. आम्ही राजकारणावर आमचा विश्वासच राहिलेला नाही. कारण सकल मराठ्याचा फडणवीसनं ज्या गुरमीत अपमान केलाय त्याच पद्धतीने त्यांना आम्ही उत्तर देऊन दाखवणार आहोत या इलेक्शनला. त्यामुळे आम्ही आता तटस्थ आहोत. आम्हाला कुठला पक्ष नाही काय नाही. आम्ही फक्त समाजाच्या पाठीमागे आहोत. योग्य वेळी ठरवेल. परंतु भाजप तर आमच्या समाजाच्या विरोधातच आहे. कारण भाजपनं जाहीरपणे देवेंद्र फडणवीसनं सांगितलंय की भाजपचा डीएनए हा ओबीसीचा आहे. भाजप ही ओबीसीची पैदास आहे असं जाहीरपणे सांगून एक प्रकारे समाजाचा छत्रपतीचा अपमान करण्याचं काम जे देवेंद्र फडणवीसने केलेलं आहे त्याचं उत्तर समाज योग्य वेळेस मतदानाच्या पेटीतून देईल. काय नाव? कृष्णात विठोबा नवले. बर लोकसभेत इलेक्शन लागले. कसलं असतं तीच माहित नाही. माहित नाही. हा हे मतदानच केलं ना? मतदान आहे हे ना? मत टाकीत असतो ही. कोणाला टाकायचं मग? आता कोणाला टाकायचं ती पुढं आहे. हा का काम केली नाही ते भाजपने इकडं? भाजप नव्हे हा काय माहित आहे? काय माहित आहे? गावात केली नाही काम? भाजपचं कसलं काम असतंय काय माहित मला. कामच माहित नाही भाजपचं. हा मोदी साहेबांचे पैसे देत नाही, पेन्शन येते नाही. पेन्शन येते पण बाकीचं लय राडा घातला इथं. काय घातला राडा? काय राडा घातलाय? काय कांद्याला पैसे दिले नाहीत. तालुका दुष्काळात बसविला नाही का? बसविलाय नाही. हा अजून शेतकऱ्याला जे काय वाटतंय कोणाला निवडून द्यायचं आता? काँग्रेस का भाजप? काँग्रेसला द्यावं म्हणतो. काँग्रेसला.
कसा होता जो बघ पहिला काळ तुमचा काँग्रेसचा ना आताचा काँग्रेस चांगलं होतं की पहिलं, पण जरा मधीच त्याचं जरा पार्टी पडल्यामुळे घोळ झालता हुशार. आता मोदी म्हणते ते की 400 पार करत होतील का 400 पार नाही ते बाकीचं 400 पार ही मला कळत नाही तसलं. मी काय बॅलिस्टर झालेला माणूस आहे काय मी. बर 400 खासदार निवडून आला म्हणते तर मोदी साहेब. 400 आणतो का आणतो 900 म्हणावं. हा. पहिले काम झाली का नाही नाही, कामाची आई घालू द्या. परिणिती येते म्हणजे कशी आता मराठ्याचा राडा झालाय, मग ती परिणितीला धरलं की परिणिती येते, बर असं एक माझा अंदाज आहे. राडा झाला मराठ्याचा राडा. आरक्षण दिलं नाही किती कालवा ऐकेल. प्रफुल्ल गौतम दगडे. बर लोकसभेला भाजपकडून राम सातपुते आणि काँग्रेसकडून प्रणित शिंदे उभारले, कोणाला निवडून द्यायचं? हे आता जरांगे पाटील याच्यावर आहे. बर जरांगे पाटील सांगितलं ना. जरांगे पाटला तर सांगितले की आपल्याला तुम्हाला तुमच्या तुम्ही ठरवा म्हणून सांगितले. नाही पण तटस्थच आहे ना सध्या, काय कोण दिलं? फायनल ठरलेलं नाही ना. मग आता कसं आहे, त्याने भाजपनं पण कस केलं नाही, म्हणजे शेतकऱ्याला काय केलं नाही भाजपनं. काय बाकीचं पैसे दुसरं दिले काय, मग शेतकऱ्याला? काय पैसे द्यायचं, इकडून 10,000 घ्यायचं आणि इकडून 2,000 द्यायचं. मग 10,000ला 2,000 दिलं काय फरक पडतो का? नमस्कार, काय नाव? नागेश बर लोकसभा इलेक्शन लागले. होय लागले. काय तरुण म्हणून काय वाटते, कोणाला निवडून द्यायचं, भाजपला काँग्रेसला? कसं माहितीये का, आता जी आपली कामं करते ती त्यांनाच निवडून द्यावं लागणार आहे. कोण केलं वाटते काम? कामं तर समधीच करते ती हो, पण ती काय जण काय करते ती, काय जण गरीबाची करते ती, काय सिटीतली करते ती, पण सगळ्याची कामं जी करते त्याला मतदान करायचं. सगळी काम कोण केलं वाटते? चालवला तर तसं कोण नाही, कोण नाही. कोण नाही. त्याच्या आधी खासदार आलते नाही कधी गावात? आलती घेते ती राजन पटेल, कामं करते ती, सांगितलं तेवढं करते ती, कामं येते ती, बोलते ती. शरद माळे बर इथलं देगावचं लोकसभा इलेक्शन लागले. काँग्रेसकडून प्रणित शिंदे, बरोबर आहेत की, भाजपकडून राम सातपुते उभे. राम सातपुते, कोणाला निवडून द्यायचं? प्रणित शिंदे. हो काय भाजपला निवडून देऊन तर काय उपयोग आहे? मी भाजपचाच मतदार आहे. बर बर काय केलं भाजपनं? काहीच केलं नाही. काहीच केलं नाही. 10 वर्ष झालं नुसतं जुमला इथं. 15 लाख देतो म्हणले, 15 रुपये दिलेला नाही तर. विमा 1 रुपयात विमा चालू केला, 3 रुपया शासनानं भरला, पण आम्हाला रुपया सुद्धा भेटला नाही ह्या 5 वर्षात. तर राम मंदिर गेलं, राम मंदिर बांधलं म्हणजे झालं का? राम मंदिर बांधल्यावर सर्वसामान्य जगतोय का? सर्वसामान्य भेटतोय का? ठीक आहे, राम मंदिर बांधलं, भावनिक विषय होता तो झाला. मग शेतकऱ्यासाठी काय केलं तुम्ही? नुसते आश्वासन तुमचं चालू आहे, इलेक्शनचं तुमचं चालू आहे. ह्याचा आमदार येतोय का त्याचा आमदार येतोय, हे खासदार फोडती खासदार, हे चालू आहे. दुसरं काय केलं तुम्ही? कसं वाटतं पहिला काँग्रेसचा काळ आणि आताचा भाजप? काँग्रेसचा काळच चांगला होता. कमीत कमी काँग्रेसच्या काळात सर्वसामान्याचा विचार तर होत होता. भाजपच्या काळात काहीच नाही, हुकुमशाही आहे सगळी, हुकुमशाही. बर बर काँग्रेस आल्यावर बदलेल वाटतं? काँग्रेस आल्यावर बदलणार. कमीत कमी ही तर शेतकऱ्याला तर दिवस चांगले येतील ना, महागाई कमी होईल. काय शेतीत काय आलं? काय जरी केलं तर सगळं शासनाच्या हातात आहे ना. तुम्ही काय जरी पिकवलं, मागच्या 10 वर्षापूर्वी ऊसाला 2700 रुपये भाव होता. 10 वर्षानंतर बी आता भांडणं करून 2700 रुपये भेटतोय. लोकसबूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.